पुन्हा तोच गड, पुन्हा तोच सीन. आणि आता पोलिसांच्या गेट ॲनालिसिसमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासाला नवं वळण मिळालं आहे. लोहगडावर नेमकं काय घडलं आणि या सीन रिक्रिएशन मधून पोलिसांनी काय तपासलं, चला समजून घेऊया. तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचताना दिसतोय. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलीस कोठडीत आहेत. न्यायालयानं दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी लोणावळा पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन गुन्ह्याचं रिक्रिएशन केलं. म्हणजे नेमकं हत्येच्या दिवशी काय घडलं होतं, कोणत्या ठिकाणी काय झालं होतं आणि आरोपीनं कोणत्या पद्धतीनं गुन्हा केला हे घटनास्थळी जाऊन पुन्हा करून दाखवण्यात आलं. यावेळी पोलिसांनी केतनचा डमी पुतळा वापरला आणि ज्या ठिकाणाहून केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे त्याच ठिकाणावरून चेतननं तो पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रम दाखवला. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये चेतन ज्या कपड्यांमध्ये दिसला त्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये त्याला रिक्रिएशनसाठी आणण्यात आलं होतं. जवळपास 2 तास 40 मिनिट ही संपूर्ण प्रक्रिया होती. या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ, आरोपीच्या हालचाली आणि सीसीटीव्ही मधील दृश्यांची पडताळणी केली. याआधी 28 जूनला सिया गोयलला सुद्धा लोहगडावर नेऊन गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यात आलं होतं. आता दोन्ही आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस तपास आणखीनच मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची मोठी चर्चा झाल्यानंतर लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या तब्बल 25% वाढल्याचं सांगितलं जातंय. ज्या ठिकाणाहून केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे त्या जागेला काही पर्यटकांनी अनधिकृतपणे सिया पॉइंट असं नाव द्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रासोबतच दिल्लीसारख्या दूरच्या भागातून सुद्धा अनेक जण हा स्पॉट पाहण्यासाठी लोहगडावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पण अशा गंभीर परिस्थितीत लोकांचं हे वागणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? सोबतच महाराजांचे गड किल्ले, जिकडे आपण हिरकणीकडा अशी शौर्य गाजवलेल्या एका आईचं नाव दिलं जातं, त्याच महाराष्ट्रात महाराजांच्याच एका गडाला सिया पॉइंट म्हणून ओळखलं जाऊ लागणं कितपत योग्य आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्याच पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राला नक्की फॉलो करा.